नशा करण्यासाठी 16 वर्षीय मित्रानं आपल्या 14 वर्षीय मित्राकडे पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानं अवघ्या 16 वर्षीय अनिरुद्ध कदम यानं हत्या केल्याची खळबळजनक घटना पेण तालुक्यातून समोर आली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांच्या माहितीनुसार पेण तालुक्यातील फणस डोंगरी येथील रहिवासी गणेश बाळू चुनारे हा इयत्ता 8वीत शिकत होता. शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी तो बेपत्ता झाला होता. शनिवारी सकाळी 9:30 वाजता गणेशचा मृतदेह कासार तलावाजवळ मिळाला. त्यावेळी त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तात्काळ घटनास्थळी धावले. गणेशच्या हत्येची तक्रार पेण पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाची चक्र वेगानं सुरू केली. या प्रकरणी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आलं. गणेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश नियमित शाळेत जात नव्हता, तर वाडीतील मित्र जतीन, अमन, अनिरुद्ध आणि सूरज त्यांच्यासोबत फिरत होता. गणेश आणि त्याच्या मित्रांना गुटखा खाण्याचं, बॉड म्हणजे चपलाला लावायचं सोल्युशन आणि गांजा, सिगरेट पिण्याचं व्यसन जडलं होतं. त्यामुळे पोलीस पथकानं लावलेल्या सापळ्यात गणेशचा मित्र अनिरुद्ध कदम हा अलगद अडकला आणि त्यानं गुन्ह्याची कबुली दिलीय. कबुलीत त्यानं म्हटलंय की गणेश आणि मी सोबत असताना मला नशा करण्यासाठी पैशाची गरज होती. मी गणेशकडे पैसे मागितले असता त्यानं मला दिले नाहीत, म्हणून आमच्यात झटापट झाली. त्याचवेळी त्याच्या डोक्यात जड लाकडानं प्रहार करण्यात आले. त्याला धक्का देऊन रक्तबंबाळ अवस्थेत झाडाझुडपात सोडून अनिरुद्ध कदम त्याला मरणासाठी सोडून गेला. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.